चला तर मग आज बनवूया वाफेवरचा दोडका। खूप टेस्टी भाजी होते ही। तर वाफेवरचा दोडका बनवण्यासाठी कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि लसूण घातला। लसूण छान तळला की मग त्याच्यात दोडक्याची साल काढून धुवून दोडका बारीक चिरून घेतला होता। त्या दोडक्याच्या फोडी घातल्या, 2 मिनिटं परतून त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवलं कढईवरती आणि त्याच्यात पाणी ओतलं। आता या पाण्याच्या वाफेवर दोडका छान शिजवून घ्यायचा आहे। कढईमध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये, फक्त वरच्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे। तर आता अशाच प्रकारे 2-2 मिनिटांनी झाकण उघडून दोडका मस्त परतून घ्यायचा, परत झाकण ठेवायचं। अशा प्रकारे दोडका छान मऊ शिजवून घ्यायचा आहे वाफेवर। त्याच्यानंतर त्यात हळद आणि काळं तिखट घातलं, लाल तिखट सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। नंतर भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घातलं, कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिक्स केलं। पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ दिली। तर आता ही सुकी भाजी अशी सुद्धा बनवू शकता किंवा मग जर तुम्हाला थोडासा याच्यामध्ये रस्सा पाहिजे असेल तर जे झाकणावर पाणी आहे ते थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी वाफ देऊ शकता। तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि इथे आपला वाफेवरचा दोडका तयार झालेला आहे। खूप टेस्टी भाजी होते ही वाफेवरच्या दोडक्याची। तर एकदा ट्राय करा तुम्ही पण।